प्रजासत्ताक। खबर विशेष मध्ये आज माझ्यासोबत आहेत विलास रुपवते। विलास रुपवते हे महाराष्ट्र निराधार देवदासी महिला संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी देवदासींच्या प्रश्नांवर वेळोवेळी सरकारसमोर व्यथा मांडलेली आहे। शासनाने यांना देवदासी प्रथा बंद करण्यासाठी काही मानधन चालू केलेले आहे, तर त्यांना विचारलं मी तर तुम्हाला शासन जर मानधन देत असेल तर तुम्ही हे कशाला करताय। तर पहा आज रात्री 8:30 वाजता खबर विशेष फक्त समय मुंबईवर। नमस्कार, सारा प्रणाम। मी सिद्धार्थ गोदाम। खबर विशेष मध्ये आज तुमचं स्वागत। आज खबर विशेष मध्ये माझ्यासोबत आहेत विलास रुपवते। विलास रुपवते हे महाराष्ट्र निराधार देवदासी महिला संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून देवदासींच्या समस्येवर सरकारसमोर खूप मोठे मोर्चे काढले आणि वेगवेगळ्या पद्धतीने देवदासींची समस्या सोडवण्याचा त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न चालवलेला आहे। विलासजी, तुमचे स्वागत खबर विशेष मध्ये। मी तुम्हाला पहिला अगदी प्रश्न विचारतो की देवदासीची संघटना काढण्याची तुम्हाला कल्पना का सुचली? देवदासींबद्दलचे प्रश्न मांडण्यासाठी तुम्ही का संघटना काढली? देवदासी आज माझ्या घरी 4 देवदासी आल्या होत्या जोगा मागला। दर मंगळवारी आणि शुक्रवारी घरी यायचे, मेसेज त्यांना जोगा वगैरे द्यायचे, ते गाणे वगैरे गायचे। तर दुपारची वेळ होती, मी आलो घरी बसलो आणि त्यांचं ते गाणे वगैरे चालू होतं। तर हमेशा यायचे, तर मी त्यांना प्रश्न विचारला का बाबा तुम्ही जोगा मागतो, आता आम्ही तांदूळ देणार, हे तुम्हाला पीठ देणार, हे किती दिवस चालतं? ते बोलले नाही, आमची प्रथा ते देवाकडे आम्ही जोगा जर शुक्रवारी आणि शनिवारी जर आपला शुक्रवारी मंगळवारी मागितलं नाही तर आमची देवी आम्हाला त्रास देणार, म्हणजे आमची प्रथा कंपल्सरी चालू राहणार। आणि त्या गोष्टीवर आम्ही घरामध्ये आमच्या काय नसलं तर हेच घेऊन आम्ही अन्न शोधून खातो। तर मी त्यांना विचारलं का शासनाने, मी तर ऐकून होतो का शासनाने यांना देवदासी प्रथा बंद करण्यासाठी काही मानधन चालू केलेले आहे। तर त्यांना विचारलं मी का तुम्हाला शासन जर मानधन देत असेल तर तुम्ही हे कशाला करताय, जोगा वगैरे कशाला मागता? त्यांनी मला प्रश्न विचारला का आम्हाला मानधन भेटत नाही। मग तुम्हाला भेटत नाही, मग कोणाला भेटतं? तर मी माहितीचा अधिकार टाकला शासनाकडे। बालविकास मंत्री सुभाष जनक मंत्री होते, त्यांच्याकडे माहितीचा अधिकार टाकला आणि मग त्यामध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये 4000 महिलांनाच फक्त अनुदान भेटतं, ते पण किती, 100 रुपये। तर परत आता जर आमची एक संस्था चालवतो मी, विलास भाऊ रुपवते प्रतिष्ठान या माध्यमातून, त्याच्या अध्यक्षा लताताई सकट, त्यांना जाऊन भेटलो का आपण बोललो या महिलांसाठी आपण काहीतरी यांना मानधन भेटलं पाहिजे, शासनासंग झगडा करू आणि यांना मानधन भेटलं पाहिजे। त्या पद्धतीने लताताईंनी आणि मी वर्धापन दिनाच्या निमित्ताने, आमच्या विलास भाऊ रुपवते प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्ताने आम्ही शिदोरी वाटप दिवाळीला केली। आणि त्या शिदोरी वाटपच्या याच्यामध्ये विधवा महिला पण आणि देवदासी महिला, यामध्ये समाज कल्याण मंत्री चंद्रकांत हांडोरे यांना बोलवलं आणि त्यांच्या हाताने आम्ही ते वाढलं आणि त्यांच्याकडून आम्ही निवेदन लिहिलं का या महिलांना अनुदान 2000 रुपये मिळाले पाहिजे, आज महागाई आहे। विलासजी, एक महत्वाची गोष्ट आहे की सरकार दरबारी जी आहे देवदासींची जवळपास 4-4.5 लाख हजाराची संख्या दाखवता येते, ज्यांना अनुदान देतं ते 4-4.5 हजार देवदासी आहेत। तसं बघायला गेलं तर किती देवदासी आहेत ज्या सरकार दप्तरी त्यांची नोंद नाही? याचा अर्थ असं नाही की फक्त 4000 देवदासी आहेत महाराष्ट्रात, तर एकूण किती देवदासी आहेत? टोटल देवदासी महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 2 लाख आहे। आता उत्तर महाराष्ट्रामध्ये एकही देवदासी भेटणार नाही, पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला देवदासी भेटणार, फक्त एक गाव देवदासी झालेलं आहे। तर तो सर्वे केला मी आमच्या संघटनेच्या माध्यमातून, तर 2 लाख देवदासींचा आमचा सभासद नोंदणी झालेली आहे। आणि त्याच्यामध्ये एक महत्वाची, पश्चिम महाराष्ट्र बघितलं तर आपण म्हणू शकतो की म्हाडा जो आहे, म्हाडा तालुका आहे आणि आता शरद पवारांचा मतदारसंघही आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात, जास्त मोठ्या प्रमाणात देवदासी आहेत। तर शरद पवारांना तुम्ही कधी भेटलात किंवा याबद्दलचा आज शरद पवार हे महाराष्ट्राचे नेते आणि ते खासदार झाले आज देवदासीच्या मतांनी। आज 50 ते 60 हजार देवदासी आज संपूर्ण त्या म्हाडा तालुक्यामध्ये आहे ना, देवदासीचे गाव आहे, मेळे लागलेले त्यांचे। त्यांनी आज त्यांना निवडून दिलेलं तेच लक्ष देत नाही या परिस्थितीने। आणि दुसरी गोष्ट, शरद पवार यांना मी भेटलो नाही, परंतु आमचे कार्यकर्ते, तिथले म्हाडा कार्यकर्ते, त्यांचे कार्यकर्ते जाऊन भेटले, परंतु
हे जे देवदासीचा प्रश्न म्हणजे देवदासी म्हणजे कशी काही गेलेली केस, यांचा कोणी वापर करतं. देवदासी म्हणजे फक्त देवदासी या संकल्पना माहीत आहे. देवदासी तिरडी घेऊन मागणारी देवदासी असेल किंवा पोतराज असेल, तो एक वेगळ्या गेटअप मध्ये असतो, तो देवाला सोडलेला असतो. फक्त एवढी इमेज आहे. म्हणून आतमध्ये जाऊन बघायला गेलं तर देवदासी म्हणजे नेमकं काय आहे, देवदासी का होतं? देवदासी म्हणजे समाज व्यवस्थेने तिला देवदासी बनवलाय. या समाज व्यवस्थेने जास्त करून ब्राह्मण जे पुजारी राहतो त्यांनी आपल्या हाऊससाठी या देवदासी बनवलेल्या. आज दलित समाजामध्ये, आज गोरगरीब समाजामध्ये शिक्षण नाही. आज शिक्षण नसल्यामुळं त्याचा हा ब्राह्मण समाज, हा पुजारी याचा फायदा घेतो. आज गावातला सरपंच झालाय, पाटील झालाय, त्यांनी वासना ठेवतात. आज त्या गरीब महिलांना किती अत्याचार होतोय. आज देवदासी म्हणून तिच्यावर बलात्कार करतात. आज तिला मानधन भेटत नाही, शिक्षण नाही म्हणून तुमचा त्याचा गैरवापर करतात. देवदासींमध्ये एक चर्मकार समाज असेल किंवा मातंग समाज असेल, या समाजातील जास्त देवदासी आहेत, पोतराज आहे. याचं नेमकं काय कारण सांगता येईल आपल्याला? आज समाज आपला दलित समाज जास्त करून शिकलेला नाही. खेड्यागावामध्ये शिक्षण नाही, त्यांची परिस्थिती नाही शिक्षणाची. आज शिक्षणाची परिस्थिती नसल्यामुळे त्यांचं शिक्षण नाही, यामुळे ते देवाला जास्त करून मानतात. उदाहरण म्हणजे काय माहिती का, आज जो ब्राह्मण समाज आहे, या ब्राह्मण समाजाने आपल्याला हे देव दिलेले, एक कोंबडे कापणारे, बकरं कापणारे. यामुळे काय म्हणतो आपण, आज घरामध्ये देवाची पूजा ठेवली तर आपण बकरे कापतो. बकरे कापल्याच्या नंतर तिथे दारू आलीच. दारू आल्यामुळं आपला माणूस शिकत नाही, पुढे जात नाही, तिथंच खालच्या थराला राहतो. आणि ब्राह्मण समाजाने जे देव घेतलेले सफरचंद खाणारे, आज शंकर बघा, गणपती बाप्पा बघा, यांना मटण मच्छी चालत नाही. यांना सफरचंद म्हणजे म्हणतात ना, शाकाहारी मांसाहारी. ठीक आहे, हा झाला जाती व्यवस्थेचा भाग झाला. पण देवदासी प्रथा जी आहे, देवदासी प्रथा गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याला दिसते. आणि सरकारने आता देवदासी होणं आणि देवदासी बनवणं हे दोन्ही कायद्यानुसार बंधनकारक आहे आणि गुन्हा आहे. आता म्हणजे याचा प्रचार नाही झाला का की आजही देवदासी आढळतात समाजात? नाही, आता सरकारमुळे तर नाही, पण समाज जरा कुठेतरी सुधारायला लागलेला आहे. समाज आता जे पहिली प्रथा होती, देवाला सोडायचं, मूल झालं नाही तर देवाला नवस करायचा, पण आता त्यांना पण कळायला लागलं की देवामुळे काय आपल्याला मूल होत नाही, आपल्यामध्ये काय ते मिस्टेक राहते, त्याच्यामुळे मूल तयार होत नाही. मग नंतर मूल होत नसेल तर कुठेतरी दगडाधोंडाच्या हे करून त्याला म्हणजे हे सोडवणं, म्हणजे नवस मागणं, त्यातूनच ही प्रथा आली. माझी आता वेळ झाली का ब्रेकची. या विषयावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत पुढील भागामध्ये. आता वेळ झाली ब्रेकची. पहा फक्त खबर विशेष. खबर विशेषमध्ये तुमचं स्वागत. विलाजी, मला एक प्रश्न पडतो नेहमी की देवदासी प्रथा मिटवण्यासाठी सरकार काही करत नाही हे म्हणणं चुकीचं आहे. कारण मागच्या 15-20 वर्षाची आकडेवारी काढली आपण आणि आताची बघितली तर आता कोण एकही देवदासी झालेले आढळत नाही मागच्या 4-5 वर्षामध्ये. जे काय झालेले आहेत त्या 10-15 वर्ष आधी. मला एक सांगा, अनेक संघटना काम करतायत, काही संघटना तर केवळ पैसा कमवण्याचं साधन केलेलं आहे. बरोबर. तुम्ही तुमची जरी संघटना असली तर काही संघटना अशा आहेत, देवदासीच्या असतील, पोतराजांच्या असतील, निव्वळ सरकारकडून पैसा काढण्यासाठी त्या काम करतायत. त्यामुळे कुठेतरी खोटा पडतं की सरकारचा प्रयत्न त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. नाही, अच्छा तुम्ही जे बोलले ते बरोबर बोलले. काही संघटना आहे, पैसे खातात, जो मानधन भेटतं सरकारचं ते जनतेपर्यंत पोहोचत नाही. परंतु आमचं जे संघटनेचं काम आहे, आज ज्या देवदासी महिलांना भेटण्यासाठी आज 100 रुपये भेटत होते मानधन. आज आमच्या संघटनेमुळं आज तिला 600 रुपये भेटतात. आज तिला दारिद्र्य रेषेचं कार्ड भेटतात. पण काही महिलांना भेटतात. काही जे अधिकारी आहेत, तहसील अधिकारी आडीबाजी करतात, पैसे मागतात त्यांच्याकडे द्यायला पैसे नसतात. मग ते आमच्या संघटनेला फोन केल्याच्या नंतर आम्ही तिथं मोर्चे काढतो. आज या महिलांना भेटण्यासाठी, म्हणजे मानधन भेटण्यासाठी आज महिलांनी आमच्या मुंडन केलं. मंत्रालयामध्ये अनिल देशमुख पिवळं राशन कार्ड देत नव्हते तर जाऊन कॅबिन तोडली त्यांची. असे भरपूर. आज बँड्रा सिलिंग ब्रिज आहे तो थांबवलाय, रेल्वे थांबवलेली. आणि एवढं नाही, तुमची आंदोलनं झाली, तुम्ही प्रयत्न करताय, नाही खूप आंदोलनं झाली. पण आणखी एक महत्वाचा प्रश्न यामध्ये असा आहे की कुठेतरी समाजाला जबाबदार आहे. हो, समाज ही प्रथा चालूच आहे किंवा अंधश्रद्धेच्या अनेक प्रथा असतील, जोगती असतील, देवदासी असतील,
या कुठेतरी समाजाचा यातून हे नाही किंवा सरकारची जी काही योजना आहे ती त्यांच्यापर्यंत पडते. पोहोचलेली नाही किंवा आपले जे मोठे मोठे समाज सुधारक आहेत आता जे म्हणत आहेत स्वतःला ते पण त्यापर्यंत पोहोचले नाही, म्हणजे जागृतीचा कुठेतरी अभाव आहे. नाही, त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचलेलं नाही. आज मी स्वतः राज ठाकरे, उद्धव ठाकरे साहेब यांना भेटलो, माणिकराव ठाकरेंना भेटलो, सरकारला अशोक चव्हाणला भेटलो. अशोक चव्हाण तर बोलत होते का या महिलांना जर दर महिन्याला 2,000 रुपये दिले तर आम्हाला सरकारला काय भेटेल काय त्याच्यामध्ये, असा त्यांनी प्रश्न मांडला. त्या प्रश्न मांडल्याच्या नंतर आम्ही 15 ऑगस्टला त्यांना सांगितलं 15 ऑगस्ट पर्यंत आम्हाला जर 2,000 पर्यंत पिवळे दारिद्र्य रेषेचे 2 लाख महिलांना भेटलं नाही. 2,000 मानधन तुम्हाला आणि रेशन कार्डची मागणी आहे तुमची. हो, 2 लाख रुपये आपल्या 2,000 रुपये याच्यामध्ये ठीक आहे तुमची मागणी 2,000 रुपये प्रतिमाह देवदासींना भेटलं पाहिजे आणि पिवळं रेशन कार्ड भेटलं पाहिजे, ही तुमची मागणी असलं तरी सरकार आता काय देत आहे त्यांना? सरकार आता त्यांना 600 रुपये देतं, दर महिन्याला देतं, मरेपर्यंत देते, परंतु 4,000 महिलांना भेटतं. आमची मागणी अशी की त्यांना मरेपर्यंत संपूर्ण 2 लाख महिलांना अनुदान भेटलं पाहिजे शेवटपर्यंत. फक्त 4,000 महिलांनाच भेटते. त्यांनी जो सर्वे केला 92 मध्ये, तर फक्त अधिकाऱ्यांनी काय केलं, आपल्या जे नातेवाईक आहे त्यांचे अधिकाऱ्यांचे त्यांना ते देवदासी बनवले आणि त्यांना ते देवदासी महिलांना 4,000. हा प्रश्न मी तुम्हाला विचारणारच होतो हो. की सरकारची जी लिस्ट आहे 4 ते 4,500 हजाराची लिस्ट आहे देवदासींची, त्यामध्ये 2,000 अधिकाऱ्यांचे नातेवाईक आहे महिला. मग याबद्दल तुम्ही आवाज नाही उचलला, पण ते म्हणतात आम्ही आमच्या संस्था आहे त्या संस्था आमच्या सर्वे करणार. आम्ही माहितीच्या अधिकारीमध्ये पण काढले, काय महिला तर त्यांचं निधन झालेलं आहे, पण त्या लिस्टमध्ये नाव आहे. कुठेतरी गैरवापर होतो, सरकार गैरवापर करतं आणि या महिलापर्यंत पोहोचणार म्हणजे ते एक खालची थरीची बाई कशी राहते त्या पद्धतीने अजून वागतात ते लोक. विलाजी, एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की ह्या देवदासी खेडोपाड्यात कुठेतरी राहतात, देवळात राहतात, यांच्यावर महाराष्ट्रामध्ये कितीतरी देवदासींवर हे बलात्कार झालेले आहेत. प्रतिष्ठित लोक असतील किंवा मंदिरातील पुजारी असेल, ग्रामपंचायतीचे सदस्य असतील, सरपंच असतील, यांची ही हक्काची उपभोगाची वस्तू झालेली आहे. हक्काचे म्हणजे मुख्य हक बोलतात नाही का, त्या परिस्थितीने त्यांचं झालेलं आहे. आज कोणी उठतंय त्यांच्यावर बलात्कार करते का, तिच्यावर हे बोलतात नाही का. जी महिला आहे आज भारतात 50% आरक्षण दिलेलं आहे. आज भारत देशात आपला महिलाला आई म्हणजे सन्मान मानला जातो. महिला भारतामध्ये महिलांना नेहमीच महत्त्वाचा आईचा दर्जा दिलेला आहे, पण अजूनही महाराष्ट्रामध्ये ज्या महिलावर अत्याचार होतोय. आज गावचा पाटील त्याला मनाची हे झाली तर तिला घरी बोलवून घेतो, आज तिच्यावर बलात्कार होता. गल्ली बोळातमध्ये ते गावगावी खेड्यागावामध्ये तिच्यावर बलात्कार होतो. एक सोडून नाही 4-4 जण बलात्कार करतात. आणि पोलीस यंत्रणाही कुठेही बरेच प्रकरण पोलीस यंत्रणा म्हणजे पोलीस यंत्रणा त्यांच्यामध्ये हातच घालत नाही, कारण ते शिकलेले नाही. आज पाटलाने जर तिच्यावर बलात्कार केला, कोणी ब्राह्मणाने बलात्कार केला तर ब्राह्मण पहिले करताना सांगतात तू पोलीस स्टेशनला गेली तर तुला आम्ही चोरीच्या याच्यामध्ये अटक करू, आपल्या मंदिरामधली तू माळ चोरली या सोनं चोरलं याच्यामध्ये तुला अटक करू, अशा पद्धतीने त्या महिलाला धमकी देतात. विलाजी, तुम्ही सांगितले आता की 4 ते 4,500 हजार देवदासी ह्या सरकारी दप्तरी नोंद आहे त्यांची, बरोबर. तुम्ही म्हणताय 2 ते 2.5 लाख फक्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्रात जवळपास 3 लाख लोकसंख्या धरूया आपण देवदासींची. तर या बाकीचे देवदासी कुठे आहेत, काय करतायत, कसं जगतायत? आता जोगा मागून शेतीमध्ये काम करतात, जोगा मागतात. आपल्या काय म्हणतात नाही का, तुळजापूरला जाऊन नाही 12 वाजेपर्यंत जोगा मागतात, 12च्या नंतर शेतामध्ये काम करतात. आणि त्यांची परिस्थिती अशी म्हणजे गंभीर आहे का त्यांना एक दिवसाचं अन्न सुद्धा भेटत नाही. आज शेतामध्ये पण गेला ना तरी तो शेतकरी ना तिच्यावर गलत नजरेने बघतो. म्हणजे समाजातून चारी बाजूने समाज म्हणजे ना त्यांना वेगळ्या नजरेने बघतात. या सगळ्या देवदासी जे झेललेलं आहे, आणखी झेलतात अजून झेलतात. काही देवदासी असे पण समोर आले, काही देवदासी वेश्याव्यवसायाकडे वळले. ते काय नाही कसं माहिती का, काही वेश्या व्यवसायासाठी जे आता करतात त्यांच्या पोटाच्या याने आज आपल्या घरामध्ये 4-5 मुली आहे आणि आज परिस्थितीने आज कोणत्याही मुलासंग लग्न करायचं असलं तर त्यांना हुंडा द्यावा लागतो, तर लग्नाचा खर्च वाढतो. त्यामुळे एक ती बाई मुलगी आपलं स्वतःचं बलिदान करून वेश्या व्यवसाय करून आज ते पूर्ण घर सांभाळते.
एक दुसरं आहे की आता देवदासीची प्रथा ही काही ठिकाणी ती जतन करण्याचा प्रयत्न होतोय. तुम्हाला सांगतो, काही समाजामध्ये लग्नानंतर जागरण गोंधळ होतं आणि त्या जागरण गोंधळासाठी देवदासी आणि जोगती असतील, पोतराज असतील, यांना आजही बोलावल्या जात आहे. आजही कुठेतरी म्हणजे देवदासी प्रथेला हे देण्यासाठीचा प्रोत्साहन देण्यासाठी आज हा मराठा समाज आहे. आज मराठा समाजामध्ये लग्न झालं आपल्या मुलाचं का ते जागरण ठेवतात आणि जागरण देण्यासाठी मग त्यांना ते मोराळी बोलवतात, नाचावतात, गाणं गातात, पूर्ण रात्रभर देतात 3-3.5 रुपये. पण हे प्रोत्साहन देतात त्यांना. आपण आज आमची संघटना आहे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने चालणारी संघटना आहे. यांना आमच्या संघटनेच्या माध्यमातून यांना या परिस्थितीतून बाहेर काढणं. विलाजी, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ठीक आहे, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा सांगताय, मात्र कुठेतरी तुमच्यासारख्या दुसऱ्या संघटना या ज्या आहेत पोटभरू काम करतायत, भ्रष्टाचार करतायत. सरकारने खूप मोठ्या योजना केलेल्या आहेत, कोट्यवधी रुपये सरकारने देवदासींच्या प्रथा बंद करण्यासाठी केल्यात, मात्र तो कुठेतरी गैरव्यवहार होतोय. तुमच्यासारख्या संघटना कुठेतरी पैसे खात आहेत आणि त्यामुळे देवदासींपर्यंत ह्या सगळ्या ज्या काही समस्या आहेत सुटायला वेळ लागतो या गोष्टीला. आपण या ठिकाणी थोडंसं थांबूया. आता वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेकनंतर पुन्हा देवदासींबद्दलची सविस्तर चर्चा होईल. आता वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक नंतर खबर विशेष मध्ये तुमचं स्वागत. विलाजी, ठीक आहे, तुम्ही बोलताय, तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे काम करतायत, काही संघटना करताही आहेत काम. एक गोष्ट आहे की महाराष्ट्रातील काही स्वतःला सुधारक म्हणून घेणारी काही लोक यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, काही लोक चांगलेही काम करतायत. तुम्ही आतापर्यंत म्हणजे काय काय नेमके प्रयत्न केलेले आहेत देवदासींचे उच्चाटन करण्यासाठी किंवा देवदासींना त्यांचा हक्क मिळवण्यासाठी? त्यांचा हक्क मिळवण्यासाठी आज आमच्या संघटनेने महाराष्ट्रामध्ये तर नव्हे तर ऑल इंडियामध्ये 15 ऑगस्टला, इथे ही 15 ऑगस्ट गेलेली, त्या ऑगस्टला अर्धनग्न त्यांच्या स्वइच्छेने अर्धनग्न झाले. तरी सरकार पण हे अर्धनग्न मोर्चा खूप गाजला होता, हे मला माहिती आहे. तुमच्यावर केसही त्यामुळे दाखल झाले. माझ्यावर ठीक आहे, एक अन्याय होतोय म्हणून तुम्ही मोर्चा केला, एक न्याय मागणीसाठी मोर्चा केला. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी नव्हता. नाही, सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा झालेला आहे आणि त्यांनी केलेला आहे. मी त्यांना सांगितलं का असं काही करू नका, मानधन भेटत सरकार देणार, आज नाही उद्या देणार. सरकारचं लक्ष का जात नाही? आम्ही आज मुंडन केलेलं आहे. आज जागतिक महिला दिवशी त्यांनी मुंडन केलंय. 2,500 महिलावर केशी झालेले आहे. तरी हे सरकार, अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना हे लक्ष देत नव्हते. अशोक चव्हाण बोलायचे, नाही आम्हाला तुम्हाला दिले तर आम्हाला काय भेटणार, आम्हाला काय भेटणार, अशा पद्धतीने मला उत्तर दिलं अशोक चव्हाण साहेबांनी. आणि मग तेव्हा मग त्या महिलांनी तो निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांनी केल्याच्या नंतर माझ्यावर तर भरपूर अत्याचार झाला. मला गँगस्टार म्हणून पकडल्या आलं, माझ्यावर खोट्या केशी टाकल्या, 10-12 कलम. विलाजी, एक गोष्ट आहे, तुम्ही अर्धनग्न मोर्चा काढून सरकारचं लक्ष वेधलंय. आधीच नागावलेल्या बायका, समाजातून नागावलेल्या बायका, मी काढला नाही. तुमच्या अध्यक्षतेखाली तो मोर्चा होता? नाही, माझ्या अध्यक्षतेखाली नव्हता मोर्चा. 4 महिलांच्या आपल्या आशा पवार म्हणून त्यांनी मोर्चा काढला होता. त्यांना मी लेटर पण दिलं होतं. पोलिसांनी त्यांना मी लेटर पण दिलं होतं का हा मोर्चा काढू नका, नाही तर तुम्हाला संघटनेच्या बाहेर का आम्ही काढत. आज स्वतंत्र देश आहे आपला, पण स्वतंत्र देशाची आपली इज्जत गेली नाही पाहिजे. पण ती महिला काय बोलली, आमची एवढी इज्जत जाते, आज सरकार लक्ष का देत नाही. त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पहिले सरकारला सांगितलं आणि त्या सरकारला सांगितल्याच्या नंतर हा अर्धनग्न सरकारचं काम होतं त्या महिलांना बोलून घेणं, त्यांना विचारणं. मी त्या मोर्चामध्ये नव्हतो, परंतु सरकारने अशोक चव्हाण यांनी माझ्यावर बळजबरीची केस टाकलेली आहे. मी पण या भारताचा नागरिक आहे, मी आज पुरुष आहे. आज माझी बहीण झाली, माझी आई झाली, माझे कोण नातेवाईक झालेले, ते नग्न होऊन मी बघू शकत नाही. परंतु त्या महिलांनी त्यांच्यावर आतापर्यंत त्यांना काय भेटत नाही, एवढे आंदोलन करून पण, म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला. तो निर्णय त्यांचा असेल की कुणाचा असेल, परंतु हा विधायक मार्ग नव्हे. आपण भारतीय संस्कृतीमध्ये आपण महिलांना खूप आदराचा स्थान देतो, त्यांना पूजतो आपण. पण त्याच भारत देशामध्ये महिला अर्धनग्न होऊन मोर्चा काढतात, हे काय योग्य नाही? हे योग्य नाही, सरकारला कळलं पाहिजे. सरकारला किती महिलांनी निवेदन दिले, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे चालतात आमचे. आंदोलन जातात, रेल रेको थांबले,
मेल थांबवलेले आहे, गाड्या थांबवल्या, गाड्या तोडल्या, बसही तोडल्या. सरकारी अधिवेशन चालू असताना 100 नंबर बस तोडली महिलांनी. 3 दिवस जेलमध्ये बंद होते. का? त्यांच्या स्वतःसाठीच केलं का त्यांनी? सगळ्या महिलांसाठी. आज 3 महिला बंद होत्या, पण आज निराधार महिला पण मी काम करतो, विधवा महिलांचं. आज विधवा महिलांना काय भेटत नाही. विधवा महिलांचा 18 वर्षापर्यंत मुलगा झाला का तिची पेन्शन बंद होती. पहिली 250 रुपये भेटायचे 3 महिन्यांचे. आज आमच्या संघटनेमुळं, आज तोच 15 ऑगस्टमुळं आज त्या महिलांना 700 रुपये दर महिन्याला आणि 25 वर्षापर्यंत मुलगा वय होईल तोपर्यंत भेट. म्हणजे नग्न मोर्चा निघाला म्हणून भेटला म्हणून असं सरकारने दिलं. माझं तेच म्हणणं आहे. ठीक आहे, कोणता का मोर्चा असना, त्यांना न्याय मिळाला ही वेगळी बाजू आहे. आपण बघू शकतो की पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा सांगणाऱ्या महाराष्ट्रामध्ये समाज व्यवस्थेची जी काय वाईट प्रथा होती, देवदासी, ही आजही चालू आहे. आणि त्याला कुठं ना कुठं तुम्ही जबाबदार आहात, मी जबाबदार आहे, सरकार जबाबदार आहे आणि अशा संघटनाही खूप मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत. तर सगळ्यांनी मिळून कुठं ना कुठं तरी देवदासी प्रथेचं उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. आज खबर विशेषमध्ये इतकंच. सारा प्रणाम.